म्हणूनच साधूची जन्मभूमी, साधूची निर्वाणभूमी, या दोन्ही स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व असतं ना. म्हणजे जन्मभूमी का, कारण तिथं अवतीर्ण आहे, बरोबर आहे. आणि समाधीभूमी म्हणजे तिथं अंतर्धान आहे. त्याच्यानंतर साधू अदृश्य झाला, म्हणजे दिसत नाही. आणि अवतीर्ण झाला म्हणजे जणू काय आता जन्म घेतला म्हणजे तिथून दर्शन सुरू झालं साधूचं, त्या भूमीतून, त्याला जन्मभूमी म्हणतो. आणि अंतर्धान म्हणजे तिथं गुप्त झाले, गुप्त झाले म्हणजे चमत्कार आला त्याच्या अर्थाने गुप्त देह सोडला, देह सामान्यासारखा सोडतो. कालचीच कथा सांगतो मी, अक्काची म्हणजे माझ्या बहिणीची, आता तुम्हाला ती माहीत आहे. आता ती काय म्हणली की आता बाळूमामाचा तरी महिमा जो वाढला तो भक्तांनीच वाढवला, बरोबर, आणि श्रद्धेनं वाढवला, बरोबर. महिमा हा श्रद्धेनं वाढतो आणि भक्तच वाढवतात. आता उदाहरणार्थ तुकोबाराय यांचं एक सांगतो की तुकोबाराय काय म्हणतात, देवा तुला कोणी विचारलं असतं, आम्ही तुला मोठा केलेला आहे, खरं आहे की. आम्ही आहे म्हणून तुला देव म्हणून भजत्यात, देव म्हणून मान्यता देत्यात, हा महिमा गात्यात. पण आम्ही तुला देवाला देव पण आम्ही दिलं, म्हणजे देव कळत नाही कुणाला, देव किती महान आहे, देव कसा आहे, हां हे काही कळत नाही. पण त्याचं गुणांवर्णन ज्यावेळी संतांनी अभंगातून गायलं, वर्णन केलं, बरं ते त्यांच्या प्राप्तीसाठी त्यांनी केलं होतं. काय, मला तू भेटावास, मला तू दिसावास, मला तू कळावास, एक वेळ तरी दर्शन दे. ऋषीमुनी पूर्वीचे सनकाधिक संत तुझं वर्णन करतात, त्यांनाही विनंत्या केल्या की तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, देवाला एवढा नमस्कार सांगा, तुम्ही जवळचे आहात सनकाधिक संत. संत हे देवाच्या जवळचे असतात, भक्त हे देवाच्या जवळचे असतात. म्हणून आपण सर्वसामान्य भूमिकेत असंच आळवणी करतो ना, देवाला नमस्कार सांगा, कृपा दृष्टी ठेवायला सांगा. तर हा जो सगळा संवाद आहे केलेला, ती भक्तीच आहे. आणि तीच भक्ती अभंग रूपाने प्रकट झाल्यानंतर आपण बी अभंग गातो, आळवतो, आणि तो भाव ठेवूनच भगवंताकडे मागतो. कारण आपली जेवढी प्रतिभा नसते, काय मागायचं देवाकडे, देव कसा आहे, हां ते वर्णन करायचे आपल्याकडे शब्दसृष्टी जेवढी नसती, प्रतिभाही नसती. पण भजनानंदामध्ये प्रेमानं गायल्यामुळं पवित्र शुद्ध चित्त झाल्यानंतर, आनंद झाल्यानंतर, आनंदातून काव्य निर्माण होतात, अभंगवाणी बाहेर पडते, ओव्या बाहेर पडतात विविध छंदामध्ये. आणि ते एक आनंदाच्या भरातलं गीतच असतं गायलेलं भगवंताला, राय. जसं मी अभंग घेतला होता गोरंब्याला, भावे गावे गीत, गीतच आहे ना ते. गीत म्हटल्यानंतर लगेच होऊ नका, गीत गीतच आहे ते, अभंग ही गीतच आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून जर देवाला आळवलं, गीत गायलं, तो भेटतो. त्याबरोबर नियम पण सांगितले, नुसतं गीत गाऊ नका, त्यावर कसं चित्त ठेवलं पाहिजे, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. आता म्हणजे कुणाच्या, म्हणजे ह्या जगात कुणाची प्रशंसा करू नका आणि कुणाची निंदाही करू नका. बरोबर. कारण का, निंदा आणि प्रशंसा करण्यासाठी एकमेव फक्त परमात्माचा आहे. एक तर विरोधी भक्ती करा, त्याचीच करा, जशी कंसाने केली, आणि कंस कृष्णमयी झाला, बरोबर. विरोधी भक्तीच होती ना ती. तसं नाहीतर एक मग प्रशंसा म्हणजे स्तुती करा, गा, आळवा, बरोबर. अशा भावामध्ये गुणवर्णन करा त्याचं. म्हणजे गुणवर्णन करण्यासाठी सुद्धा एक भगवंतच आहे. आणि जरी तुम्हाला विरोधी भक्ती केली तरी सुद्धा भगवंतच, लक्ष तुमचं भगवंतच ठेवा. जगात कुणाचं गुणदोष पाहू नका आणि गुणदोषाकडे लक्षही देऊ नका. गुणदोष पाहायचा असेल तर ईश्वराकडेच पहा. काय आळवणी करायची करा, कधी राग आला तर त्याला शिव्या द्या चार, आणि शांत व्हा, चित्त शांत व्हा. तोच काहीतरी उपाययोजन की खूपच माझा भक्त आता माझ्यावर चिडलेला आहे, आता आतमध्ये काहीतरी शांती प्रेरणा देईल, नवीन नवीन काहीतरी, असं नाही असं नाही, म्हणजे आळवता अर्थ होऊन त्याला आळवल्यानंतर की तो प्रकाश देईल चित्ताला, मी कसा आहे, काय असं त्याला लीला दाखवा वाटली की मी कसा आहे, आणि चित्त शांत होऊन जाईल. हा एक प्रवास झाला. असो, हा प्रवास सांगता मी मगाशी सांगत होतो की माझ्या बहिणीची कथा, की बाळूमामांचा महिमा कुणी वाढवला, भक्तांनीच वाढवला. तर देवाचा महिमा सुद्धा संतांनीच वाढवला, बरोबर. सर्व संत महाराष्ट्रातले होते, त्यांनी आमच्या विठ्ठलाचा महिमा वाढवला.
जर संतांनी महिमा गायला नसता तर आज विठ्ठल कोण आहे, कसा आहे, कुठं आहे, वारी काय आहे, आणि भजनं काय, आणि कीर्तन काय, ती प्रवचनं काय, काही कळालं नसतं. कळालं असतं का? नाही नाही म्हणजे संतांनी देवाला महान केलं. आणि हे खरं, आणि हे तुकोबारांनी बोलून पण दाखवलं, आम्ही तुला मोठं केलेलं आहे, आमच्यामुळे तू तुझं अस्तित्व आहे, नाही तर तुला शून्य करून टाकू. बरोबर आहे. असंही म्हटलंय, हम्म. तुझं अस्तित्व पुसवून टाकू, शून्य करून टाकू. म्हणजे एवढं सामर्थ्य सुद्धा संतांच्या मध्ये, अस्त्याचं नसतं करायचं देवाचं सुद्धा सामर्थ्य संतांच्याकडे आहे. असा हा एक भाग झाला. देवाला देवपण देणं हे संतांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या मराठी ह्या भूमीमध्ये, मराठी भाषेमध्ये आपण जन्माला आल्यामुळं तो आनंद आपण लुटतो, घेत आहोत. बरोबर. हा भाग. तसं आता त्या संतांच्या नंतर जे काय असे संत होऊन गेले जनमानसामध्ये, सर्व समाजामध्ये, सर्व वर्गामध्ये, सर्व वर्णामध्ये. आता सर्व वर्गामध्ये, वर्णामध्ये म्हणायचे कारण का दिसतात तसा परंपरेनं आलेले आहेत. प्रथा, परंपरा, रूढी ह्या वर्णाच्या, वर्गाच्या, त्यातून प्रत्येकजण म्हणतो आमचा माळी समाजाचा सावता माळी, तेली समाजाचा संताजी तेली जगणारे. सगळ्या समाजाने आपलं काय केलं, संत केलं. त्यांच्या वर्णामध्ये त्यांना बसून टाकलं. जसं शिंपी समाजामध्ये आमचे मुरळी महाराज शिंपी समाजातच म्हणतात ना, शिंपीच मला बरोबर आहे का, नामदेवांचं पण आहे, पण हे ह्यांचं पण हे शिंपीच आहे. म्हणजे असं. आणि त्यांना विशेष म्हणजे नामदेवांची गाथा पण प्रिय होती वाटतं. म्हणजे ते जाणून होते ते पण, की नामदेव महाराज शिंपी कुळात समाजात जन्माला आले, आणि मी पण त्यांच्या कुळात जन्माला. आमच्या कुळात अगोदर संत मोठे होऊन गेले नामदेव महाराज. म्हणजे नामदेवांची गाथा आपल्याला जवळ असावी, प्रिय असावी. हे त्यांच्या वाङ्मयामध्ये मी चरित्रात वाचलं होतं, की नामदेवरांची गाथा त्यांच्याजवळ असायची. बरोबर आहे ना? हां, त्याचा एक भाग माझा नामदेव म्हणजे तुकोबार आहे, त्याप्रमाणे तुकोबारांची बी असणार आहे, आणि संत वाङ्मय असणार आहे. कारण सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना गायला असल्यामुळं, ज्ञानोबाराय सगळ्याच संतांनी गुणानुवाद केल्यामुळे सर्वांनाच ज्ञानेश्वरी प्रिय आहे. ज्ञानेश्वरी महाराजांनी वाचली असते. त्यामुळं एखादा महिमा ज्यावेळी वाढवतो आपण, त्यावेळी आपणच वाढवतो. आपल्या संतांना आपणच मोठे करत असतो, किंवा आपल्या राजाचं गुणानुवाद, राजाला मोठे पण आपणच देत असतो, आणि दिला तरच ते वैभव टिकतं राहतं. हा एक भाग आहे. पण होतं काय, की हे होत असताना आपण मूळ जे देवाचं स्वरूप आहे ते हरवता कामा नये. मूळ स्वरूपाचा आनंद घेता पाहिजे. देव कसा आहे हे हा अनुभवाचाच विषय आहे, आणि तो अनुभवलाच पाहिजे. आणि अनुभवल्यानंतरच खरी शांती आहे वा वा जीवाला. देव अनुभवल्याशिवाय खरी पराशांती, आनंद जीवाला नाही, बोध नाही. बरोबर आहे? पण ह्या सगळ्या ह्याच्यात काय होतं, ह्यात गोंधळच मला तरी दिसतो. लक्षात घ्या, ह्या गोंधळामध्ये मुख्य देवाची कृपा करून घ्यायची राहते बाजूला, बाकीच, आणि आपलंच अवलंबर महिमा वाढवून घेतो एवढा. आणि मग शेवटी काय होतं, की जे जीवनात प्राप्त करायचं असतं, जसं तुकोबाराय म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. हेरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. बघा, म्हणजे देव आपलासा केल्याशिवाय खरी शांती शांती. आपुला तो एक देव करून घ्यावा, एक देव आपलासा करून घ्यावा. बरं, तेने विन जीवा सुख नव्हे. त्याशिवाय जगा म्हणजे जीवाला, ह्या जीवाला सुख नाही. बाकी सर्व जे आहे हे माईक आहे. एरती माईक, एर म्हणजे हे दिसतं ना, एरवी सगळे हे माईक आहे म्हणतात, दृश्य जग. आणि माईक म्हणजे संपूर्ण सृष्टी. बरोबर बरोबर. दिसणारी सगळी सृष्टी माईकच आहे भगवंताची, आणि दुःखाला जन्म देणारी आहे. बरोबर. सर्वच महापुरुषांचं हे सांगणं आहे. दुःखाला भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात दुःखम दुःखम, हे सगळं क्षणिकम क्षणिकम आणि क्षणिक क्षणिक. जसं भगवान बुद्ध सांगतात, तसं तुकोबाराय म्हणतात की हे सगळं क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही बरोबर, म्हणजे क्षणिकच. दुःख बांधवडी आहे हा संसार, तुकोबारायांचंच वचन आहे. सुखाचा विचार नाही कोठे, म्हणजे क्षणिकम क्षणिक, म्हणजे दुःखम दुःखम. म्हणून काही अभ्यासक काय म्हणतात, भगवान बुद्ध म्हणजे तुकोबाराय. कारण उपदेशामध्ये समानता दिसते ना आलोचनामध्ये काय. आणि भगवान बुद्ध देवाबाबत मौन धारण करायचे. देव आहे का, मौन असायचं बरं का. उलट त्यांनी शोध घ्यावा म्हणून अशी त्यांच्या जीवनामध्ये अशी कथा सांगतात
म्हणजे विचारणाऱ्यानं शोध स्वतः घ्यावा आणि अनुभवावं. देव हा सांगण्याचा विषय नाही, देव हा अनुभवण्याचा विषय असल्यामुळं भगवान बुद्धांनी त्याची प्रचिती घेतली असल्यामुळं आणि तो अनुभव शब्दातीत असल्यामुळं, शब्दात सांगता येत नसल्यामुळं की तुम्ही स्वयंप्रकाश व्हा म्हणे. काय म्हणजे ज्ञानी व्हा. हा, स्वयंप्रकाश व्हा, ज्ञानी व्हा. कारण देव हा सांगण्याचा विषय नाही. पण तरीसुद्धा मग देव आहे का म्हणून त्यांना विचारायला गेल्यानंतर ते नाही, त्यांना सांगायचे नाही देव. आणि देव नाही असं म्हणणाऱ्यांना देव सांगायचे देव आहे. बरं का, लक्षात घ्या. कारण त्यांना काय सांगायचं होतं की आहे नुसतं म्हणू नका. मी म्हणतोय नाही, अरे आम्ही म्हणतोय देव आहे आणि भगवान बुद्ध म्हणतात देव नाही. बरं, मग आता ह्याच्यातून काय निष्कर्ष काय असं म्हणण्याच्या पाठीमागे भूमिका आहे भगवान बुद्धांची. तुम्ही म्हणता ना देव आहे म्हटल्याने तुम्हाला प्रचिती तुम्हाला आली पाहिजे, तुम्हाला प्रचिती घेतली पाहिजे. हां, नुसतं आहे म्हणू नका. सगळे म्हणतात म्हणून म्हणू नका. तुम्ही कधी प्रचिती घेणार, तुम्ही कधी त्याचा अनुभव घेणार. आणि जेव्हा तुम्ही अनुभव घ्यायला जाल त्यावेळी तुमची आईही म्हणणार आणि नाही म्हणणार नाही. शांतच व्हा, तृप्तच व्हा. बरोबर आहे. तो वाणीचाच विषय होणार नाही, देव कुठलाच विषय होणार नाही. बरोबर आहे. असा तो असल्यामुळं भगवान बुद्ध त्यांना म्हणायचे देव जो कोणी आहे म्हणतात त्यांना म्हणायचे नाही, आणि देव नाही म्हणतात त्यांना म्हणायचे देव आहे. म्हणजे काय बरं, आता भगवान बुद्ध सांगतात देव आहे, म्हणजे जे नाही म्हणतात त्यांना सुद्धा तो अरे आपल्याला शोध घ्यावा लागेल. एक तर नाही हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी शोध घ्यावा लागेल. आम्ही नाही म्हणतोय, भगवान बुद्ध देव आहे म्हणतात, म्हणजे आपल्याला देव नाही हे सिद्ध करण्यासाठी तरी शोध घ्यावा लागेल. हां, आणि जे म्हणतात देव आहे त्यांना ज्यावेळी भगवान बुद्ध सांगतात देव नाही, अरे देव नाही म्हणजे भगवान बुद्ध सांगतात म्हणजे याचा अर्थ आपल्याला बी शोध घ्यावा लागेल, ते आहे हे सिद्ध करावं लागेल. म्हणजे आहे हे सिद्ध करण्यासाठी, नाही हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळी दोघंही झटतील, साधना करतील, त्यांना काय होईल की देव आहे नाहीच्या पलीकडे आहे. काय इथं जो सगळा झगडा चाललेला आहे आणि नाही, आणि त्याच्यासाठी जे लादणं आहे एकमेकावरती, बरोबर. आता भारतात तुम्हाला माहित आहे म्हणजे आता जय श्रीराम म्हणाले तर ठोकूनच काढेल, हे चाललंय का नाही सध्या. आता हे असं जय श्रीराम म्हणून घेऊन त्याला काय अर्थ आहे का. नाही, प्रेमानं स्वीकारली आपली संस्कृतीचा आनंद आहे. हा, बरोबर. अशी ठोकाठोकी करून मग त्याने समजा तुम्हाला अल्ला म्हणणार कापूनच काढतो. म्हणजे काय व्हायचं याच्यातलं सांगा ना. म्हणजे अशा ठोकाठोकीनं कापाकापीनं खरा धर्म संस्थापित होणार नाही. दोघेही खुले आहेत ती लोक. आलं का त्यामध्ये. आता ठीक आहे, बाहेरून आपल्या संस्कृतीचे हे आदर्श पुरुष होते, राम कृष्ण बुद्ध महावीर वगैरे. बाहेरची समजा आक्रमक आली, त्यांनी सगळ्या आक्रमकांनी इथली मंदिरं पाडली, इथल्या अस्मिता उद्ध्वंस करून टाकल्या, त्यांनी तिथल्या अस्मिता स्थापन केल्या आपल्या. बरं आहे, हे झाला, हा इतिहास झाला हजारो वर्षापूर्वीचा. आता एक प्रबल यांना वाटते काय आता आम्ही जरासं म्हणजे हे झालेलं आहे आता काय तंदुरुस्त. आता आम्ही कमकवत होतो त्यामुळे आपल्याला याने हल्ला करून आपले सगळे उडवून लावलेलं आहे. तिथं मशिदी बांधल्या. आता आपण काय करू, ह्यांच्या मशिदी हळूहळू पाडून टाकू आणि आपली मंदिरं पूर्वत करू. होईल बी काय आता चाललंय ते तुम्ही बघताय काय चाललंय, होईल त्याचा काय प्रश्न आहे. पण समजा भविष्यात आणि पालट हजार वर्षापर्यंत, हजार वर्षानंतर काय करणार आहे, काय होणार आहे. परत पाडा मशिदी बांधा. म्हणजे आता युग तुम्ही हेच करणार आहे काय, मंदिरं पाडा मशिदी बांधा, मशिदी पाडा मंदिरं बांधा, मंदिरं पाडा मशिदी बांधा. म्हणजे हे झगड्यातच हे देवाचं दर्शन आहे का. देव हे सांगतो का. नाही. हा, म्हणजे ह्यांना देव कळाला का, कसा म्हणता येईल कळाला. उलट मी ज्या संस्कृती आता जन्माला आलेला आहे भारतीय, तो माझा देव प्रेम स्वरूप आहे, सर्वांच्यावरती प्रेम करायला सांगतो, सर्वांना सांभाळा म्हणतो. ते त्याच्या जर रक्तात खरोखर असेल अस्तित्व, ते प्रेममय सहिष्णू करुणा, तर त्यानं ते सोडू नये असं मला वाटते. जागृत ठेवावं, काय सतत जागृत ठेवावं.
आता ठीक आहे, अन्याय केला असं समजू आपल्या संस्कृतीवरती, इस्लाम धर्मीयांनी मंदिरी पाडली, मशिदी बांधल्या. मग आता जग शहाणं होत निघालाय, आपणच म्हणतो जग विकास होत निघालाय, जगाचा जग बुद्धिमान आहे, हां विकास होतोय जगाचा, सगळं जग एक येत आहे, ज्ञानाचा विकास झाला, ज्ञानाच्या शाखा झाल्या सगळ्या. मग आता जर आपण विचारवंत झालेलो आहे, तर विचारवंतासाठी माझं सांगणं असं आहे की समजा आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधलेल्या आहेत, तर माझं म्हणणं त्या तशाच राहू द्यात. जगाला इतिहास कळला पाहिजे, कुणी कुणाच्या संस्कृतीवर हल्ले केले आणि कुणी कुणाची संस्कृती विध्वंस केली, बरोबर आहे? हे कळण्यासाठी तरी जगा हजारो वर्ष हे कळण्यासाठी तसंच राहू द्या. आता तुम्हाला काय मंदिराला कमी आहे, तोटा आहे? नाहीतर आता काशी विश्वेश्वरला मंदिर आहेत, मथुरेत बी दुसरं मंदिर आहे, तिथं तुम्ही आतमध्ये जातोय, अयोध्येत सुद्धा जातच होतो, लक्षात घ्या. हां आता आपण काय केलं, समजा त्यांच्या त्या मशिदी पाडून एक टाकली समजा अयोध्येतली, हजारो वर्षानंतर काय फक्त शब्दातच राहील, इथं मंदिर होतं मशीद झाली, मशीद होतं मंदिर झालं, एवढा इतिहास राहील. ते जर तशाच प्रकारे तो चबुतरा राहिला असता मशिदीचा, तर येणारा जगातला प्रत्येक जण म्हणला असता, अरे काय हे आक्रमक होते, बघा ना इथं रामाच्या जन्मभूमीचं मंदिर पाडून त्यांनी मशीद अजून बी त्याचा ढाचा दिसतोय, बघा हे पुरावा बघा, म्हणजे किती हे आक्रमक विचित्र होते, बरोबर आहे? आता समजा काशीला, ठीक आहे, काशीला तर दिसतंय पाठीमागून मंदिराचे अवशेष आहेत. आता आज सुद्धा शिवलिंग सापडलं, ते म्हणतात फव्वारा ते म्हणतात कापून फव्वारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे शिवलिंगच आहे. काय आता कोर्टातून निर्णय होईल, पुढे काय व्हायचं ते होईल. पण माझा तुम्हाला मी एक सतर्क आणि सरळ सिद्धांत सांगतो की ते तसंच राहिलं असतं, काय बिघडलं असतं? त्यांचे हाय ना, ते भजतायत ना, अंदाला बजू द्या दादा. पण हजारो वर्ष हा इतिहास जगाला कळला असता. काय विचित्र लोक आहेत म्हणणार, मंदिराचं कुराणात तर असं सांगितलेलं आहे की अल्लाला हे चालत नाही, म्हणजे अल्लाला मंदिर पाडून तिथं मशीद बनवलेलं तिथं नमाज पडल्याला चालत नाही, इस्लामच म्हणतो. इथं तर मंदिर पाडून मशीद बांधून तिथं चाललेलं आहे. म्हणजे त्यांचं जे अज्ञान आहे, मुस्लिमांचं विरोधाभास आहे, तो जगाला कधी कळला असता? ते तसंच ठेवलं असतं तर कळला असता. आता तुम्ही काही कालानं समजा पूर्ण नेस्तनाबूत करा आणि पूर्वत भव्य दिव्य कराल, तो फक्त शब्दातच इतिहास राहील. काय इथं मंदिर होतं, मस्जिद झाली, मस्जिद होता तर परत मंदिर झालं, बरं. पण बघायला मला मिळालं असतं प्रत्यक्ष. इतिहास वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणं वेगळं. डोळ्यानं जगाला पाहिलं असता की भारतीय संस्कृती प्रेममय आहे, सहिष्णू आहे, या संस्कृतीवर जगामध्ये कुठल्याही संस्कृतीवर कधी हल्ला केला नाही आणि तलवारीच्या जोरावरती किंवा कुठल्या प्रलोभनाच्या, धनाच्या प्रलोभनाच्या जोरावरती धर्म परिवर्तन केलं नाही, अशी महान संस्कृती या भारतभूमीत उदयाला आली. आणि अजूनही ते लोक सहिष्णू आहेत, प्रेमळ आहेत. काय आणि उलट त्या संस्कृतीवरती केलेले अत्याचार जे आहेत, अन्याय आहेत, त्याची सुद्धा चिन्ह अजून अयोध्येला बघायला मिळतंय, मथुरेला बघायला मिळतंय, वाराणसीला बघायला मिळतंय, किंवा कित्येक ठिकाणी बघायला मिळतं अजून. म्हणजे हे अन्याय केलेला, अत्याचार केलेला, त्याच्या त्या खुणा अजूनही आहे या देशामध्ये. हे खरंच आहे, हे आक्रमक होते. आता खरं जर ह्या मुस्लिमांना आताही ते शहाणे असते तर ते म्हणले असते, वा ठीक आहे, आम्हाला मान्य आहे काय की आम्ही पूर्वजांनी अशा पूर्वजांचं आम्हाला सुद्धा हे वाटतं, दुःख वाटतं की आता आम्ही शहाणे झालो आहे भारतीय संस्कृतीमध्ये, की भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, सहिष्णू आहे, प्रेममय आहे, आम्हाला कळलेलं आहे, तुम्ही आम्हाला हृदयाशी धरलेलं आहे आणि अशा देशाचा आम्हाला अभिमान आहे, अशा संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. परंपरेनं आपली आम्हाला उपासना आम्ही करतोय, कारण आम्हाला भारतीय घटनेनं स्वातंत्र्य दिलेलं आहे उपासनेचं म्हणून करतोय. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची काय उपासना मोडत नाही भारतीय कुणाची. इथे स्वातंत्र्य आहे म्हणूनच महावीर उदयाला आले, बुद्ध उदयाला आले, महानुभव संप्रदायाचे चक्रवर्ती कितीतरी उदयाला आले असे. आणि त्यांना हे भारतीय संस्कृती मान्यता देते उपासनेला. तशीच एक त्यांना आम्ही मान्यता दिली होती उपासनेसाठी, की तुम्ही बा, आम्ही म्हणत नाही की तुम्ही आता नमाज पढू नका, तुम्ही आता जय श्रीराम म्हटल्याशिवाय तुम्हाला असं काय आम्ही म्हणणार नाही. म्हणजे आमची सहिष्णुता अशी, आपण करुणा, प्रेम, मैत्री, सौहार्दाचं वातावरण टिकवलं गेलं पाहिजे होतं. आणि जगाला हे आमच्या ह्या कृतीतून दर्शन दिलं गेलं पाहिजे होतं. आम्ही अजूनही तसेच आहोत. तुम्ही आक्रमक झाला म्हणून आम्ही आक्रमक होणार नाही, पण तुम्ही आक्रमकतेची जी तुमची जी काही हे आहे खानाखुणा, तशाच आम्ही ठेवणार आहे. त्याचा अपमान काय, अपमान काय?
आपण म्हणून घ्यायची गरज काय, जगाला कळू द्या ना. कुणी हे आक्रमण करून विध्वंस करून टाकला, कुणी अस्मिता मोडून तोडून भंग केल्या आणि अपमानास्पद तिथं मशिदी बांधल्याने तिथं आम्ही अल्लाहची नमाज पडायला लागलो. म्हणजे हे जे आहे हे सगळं चाललेलं, माझं तुम्हाला मी प्रामाणिक मत सांगेन. माझ्या मताला तुम्ही मान्यता द्याल न देता द्याल ती गोष्ट तुमची स्वतंत्र आहे, कारण लोकशाहीनं तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे, बरोबर आहे. पण विचारासाठी एक मी मुद्दा ठेवला. आपण आपल्याच देवाला आपणच महान करतो, बरोबर आहे. याच्यावरून हा विषय झाला. आपल्या साधूला आपणच महान करतो, मोठे पण देतो, बरोबर आहे. वैभव वाढतं, श्रद्धेने वाढतं. ती श्रद्धा रजोगुणी असती, तमोगुणी असती, सत्वगुणी असती. सत्वगुणी श्रद्धेनं देव कळतो. रजोगुणी श्रद्धेनं काय होतं, हे मायाजाळ गबाळ प्राप्त व्हावं म्हणून आपण रजोगुणी श्रद्धेनं ते प्राप्त करण्यासाठी आपण साधू संतांकडे जातो. हां, ते जे प्राप्त होतं ते आपल्याच प्रयत्नानं होत असतं, पण त्या श्रद्धेचा परिणाम असा होतो, त्या श्रद्धेमुळं साधूवरती असणाऱ्या देवावरती श्रद्धेमुळं रजोगुणी तमोगुणी देवताही आपण तशा निर्माण करतो, बरोबर आहे. त्यांच्याकडे मागतो आणि मागितल्यानंतर ते देतात आपल्याला असं वाटतं, पण देतात जरी असं वाटत असलं तर आपल्याच आत्मशक्तीच्या बळामुळं ते मिळत असतं. असा काही व्यवहार प्रत्यक्ष होत नाही देवतेकडून, एखाद्या साधूकडून. पण आपण म्हणतो महाराजांची कृपा मिळाल्यानंतर काय म्हणतो, महाराजांची कृपा. किंवा ज्या देवतेची उपासना करतो तिथं मन स्थिरावतं. स्थिरावल्यानंतर आपली वाटचाल शांतपणे कर्मयोगाची चांगली चालते आणि त्याचा परिणाम म्हणून आपण प्रयत्नवादी होतो. कुठे ते स्थिरावतो ना श्रद्धेनं, आणि स्थिरावल्यानंतर मन जरा निश्चिंत होतो आणि निश्चिंत झाल्यामुळे तो म्हणजे हुरूप येतो कामाला, कार्याला, आणि त्या कामाच्या कार्याच्यामुळं त्याला यश येत असतं. अनुकूल वातावरण तसं बनवतो, आतून तसा निश्चय बांधला असतो ना. मग ज्या देवतेमुळं, ज्या साधूमुळं आपल्याला असा निश्चय बांधलेला असतो, आपल्याला काय वाटतं त्यांच्या कृपेमुळे झालं. नाही, ॲक्च्युली काय होतं, म्हणजे खरोखर काय होतं, आपलीच आपल्यावरती कृपा होते. काय म्हटलं मी, जरा समजायला अवघड असेल. नाही कळतंय. आपलीच कृपा आपल्यावरती होते. मन स्थिरावतं, मन प्रसन्न होतं, प्रकृती प्रफुल्लित होते, सकारात्मक चालायला लागतो आणि सकारात्मक चालायला लागल्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय काय विजयाच्या दिशेनं, आपण यशाच्या दिशेनं आपण चालायला लागतो. धन थोडंफार मिळायला सुरुवात होत होती, प्रगती व्हायला सुरुवात होती, आणि तोपर्यंत आपण खचलेला असतो, मनानं खचलेला असतो. आणि मनानं मनुष्य खचला ना, काय वाटतंय त्याला, म्हणजे हे जीवन हे वाटतं, नकोसं वाटतं, दुःखी वाटतं, असं सगळं वाटायला लागतं. म्हणजे नैराश्याकडे ज्यावेळी मनुष्य झुकतो त्यावेळी त्याचं कर्तृत्व पण सुद्धा हरवलेलं असतं. कर्तृत्व करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती नसती. आणि मनुष्यानं जे जे आज साम्राज्य निर्माण केली ती कर्तृत्वाच्या आणि बलाच्या जोरावरतीच केली ना. का दुर्बलाला कधी कुणी साम्राज्य प्राप्त झालेलं आहे, दुर्बलाला कधी स्वातंत्र्य मिळालेलं आहे का. हां, आज पांडवांनी जे दुर्बळ म्हणजे कौरवांच्याकडून जे घेतलं, हिरावून घेतलं नाही, वास्तविक पांडवांचं हिरावून याने कौरवांनी घेतलं होतं. पण तरी सुद्धा धर्मसंस्थापना करून न्याय मिळवण्यासाठी पांडवांना जे लढावं लागलं, त्या आत्मबल संपन्न झाल्यामुळंच ना, बरोबर आहे. पण भले समजा शक्तीनं यांची सेना मोठी होती, कुणाची, दुर्योधनाची, पण नैतिक अधिष्ठान नसल्यामुळे ते खचले गेले. कारण नैतिक अधिष्ठान सुद्धा फार मोठं आहे समाजामध्ये. लक्षात घ्या, म्हणजे नैतिक अधिष्ठान बळ येतं जगण्याला, म्हणून संत नैतिकता सुद्धा शिकवतात, बरोबर आहे. अहंकार सुटावा म्हणून देवाचा अस्तित्व सर्वश्रेष्ठ सांगतात. तो कोणीच नाही, देव महान आहे म्हणतात. म्हणजे तुझा अहंकार मोठा होऊ नये म्हणून. जसं दुर्योधनाला अहंकार एवढा मोठा झाला, मी सम्राट, मी राजा, कुठला देव, कृष्ण बंदीखाया टाका निघाला, बेड्या ठोकल्या सगळ्या केल्या. म्हणजे हे जेव्हा असा अहंकार होतो त्यावेळी की ते, आणि बरं त्याचा तसा झाला बी असता तो, त्याची नैतिकता तशी होती का, तो प्रजेला सांभाळण्यास पात्र होता का, प्रेम करण्यास पात्र होता का, सर्वांना प्रजेला सुख देण्यास पात्र होता का, काही नसताना त्याचा अहंकार होता. त्यामुळं त्याचं पारिपत्य झालं, बरोबर आहे. माझी त्याची दुर्बलता त्याला प्राप्त झाली आणि त्याचं साम्राज्य समाप्त झालं. आणि पांडव थोडे जर की त्यांची सकारात्मक भक्ती, प्रेम, सामर्थ्य, आत्मबल वाढलं. आणि म्हणून देव अशा अर्थाने देव त्यांच्या पाठीशी असतो, बरोबर आहे. जो असा दृढ निश्चय असतो, विश्वास टाकून चाललेला असतो. आता दुर्योधनाचा विश्वासच नव्हता, देवावरती विश्वास नव्हता त्याचा. समजा कृष्ण हा देवता आहे,
म्हणून जसा अर्जुनाचा होता, पांडवांचा होता, कुंतीचा होता, ह्यांचा कुठं होता? नव्हता. म्हणजे विश्वासच आपल्याला महान बनवतो हे ध्यानात ठेवा. पांडवाला जे महान बनवलंय कुणी बनवलं? विश्वासानं. विश्वासानं बनवलं. बरोबर आहे. म्हणजे आज सुद्धा आपल्याला जी महानता प्राप्त होते ती देवाच्या विश्वासामुळे, संतांच्या विश्वासामुळे प्राप्त होते. आणि ते आपलाच आपण विश्वास द्विगुणित करून आत्मबल वाढवतो. काय वाढवतो? आत्मबल वाढवतो. आणि आत्मबल वाढल्यानंतर मनुष्य कर्तृत्व संपन्न होतो. तो नैराश्यवादी बनत नाही, तो प्रसन्न सदा राहतो, त्याच्या शरीरात सुखद संवेदना निर्माण होतात, तो प्रेम स्वरूप बनतो. हे सगळ्या ज्या सकारात्मक चांगल्या आहेत तिकडे यायला सुरुवात होतात त्या भावना. आणि त्या भावना आल्यामुळं त्याला मग हाय त्यात संतुष्ट वाटायला लागतो. आणि मग तो देवाचीच कृपा मानतो. जे काय थोडेफार मिळालेलं आहे ना, देवाची कृपा मानतो. हे देवाची कृपा आपल्यावरती झालेली कृपा म्हणजे देवाची कृपा. का? कारण देव कळालेला नसतो, साधू कळालेले नसतात. साधू तर स्वरूपामध्ये विलीन होऊन गेलेले असतात, ब्रह्मच झालेले असतात. देहीचं विदेही भोगू दशा, असो ऐसा कोठे आठवची नाही. मी कुठे आहे आता, माझा हा देश, माझा हा काल, माझा हा प्रांत, असं काही साधूला राहिलेलं नसतं. ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्मरूप, अनुभवाच्या पातळीवरती ब्रह्मरूप. आता साधू विलीन झालेला आहे, पण आता साधूचं जो वजन करतो, कारण साधू तरीसुद्धा देहात साकार दिसतो. देह गेल्यानंतर त्याची प्रतिमा स्थापन करतात. म्हणजे तिथंही आपण पाहतोच ना. म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं, अरे अवघे परब्रह्म रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अवघं परब्रह्म हा जर सिद्धांत ठरवून गेलेला आहे, तुकोबाराय म्हणतात, मग प्रतिमेत सुद्धा तो का नसणार? प्रतिमेत सुद्धा आहे. म्हणून आपण साधूंच्या प्रतिमेला बसतो. आता आपण मुळे महाराजांच्या प्रतिमेला बसतो, श्रद्धा ठेवतो, एकाग्र होतो, सर्वस्व तिथं मानतो. आणि मग तिथं ते मन केंद्रित होतं. आणि तिथं मन केंद्रित होत नसून ते मन केंद्रित होतं आपल्या हृदयात, आपल्या ठिकाणी. निमित्त मुळे महाराज, निमित्त देव, बरोबर. निमित्त साधू, मन केंद्रित कुठं होतं बघा. ज्यावेळी मी नमस्कार करणार मुळे महाराज शांतपणे, त्यावेळी प्राण शांत रोखून धरणार, हृदय भरून टाकणार. आणि मग आता समजा केंद्रित कुठे झालोय आपण? ह्या शरीरात ना. मन केंद्रित इथं झालं ना. प्रतिमेसमोर जे होतं किंवा प्रत्यक्ष साधू असताना समोर सुद्धा जी घटना घडती, प्रतिमेसमोर सुद्धा तीच घटना घडते. समजा मी मौन धारण करून बसलेला आहे, तुम्ही येणार, नमस्कार करणार, मनोभावे वंदन करणार, एकाग्र होणार, म्हणजे ते तुमच्या ठिकाणीच होणार ना. हा म्हणजे निमित्त मी आहे. अरे नाही काय? म्हणून आता जे जगात साधू संत आहेत, देवत्व आहे, हे निमित्तच आहे. दृश्यामधलेच ते आविष्कार आहेत सगळे, लक्षात घ्या. पण निमित्ताचा धनी केला असे प्राणी. पण साधू संत कधी म्हणतात का मी केलं आणि माझ्यामुळे झालं? म्हणतात का बघा? हा, मी केलं आणि माझ्यामुळे झालं असं साधू संत म्हणत नाहीत. म्हणतो फक्त जीवच, आणि अहंकाराने ग्रस्त असलेला जीवच. म्हणून तुकोबाराय अशाला काय म्हणतात? निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यक्त केला. मी मगाशी सांगितलं साधू संत सुद्धा निमित्तच आहेत, पण ते मी माझं म्हणत नाहीत म्हणून ते देवत्वाला प्राप्त झालेले आहे. पण आपण काय म्हणतो? माझं, मी आणि माझं आपलं सुटत नाही म्हणून आपण व्यापकत्व अनुभवू शकत नाही, ब्रह्माची समता आपण अनुभवू शकत नाही. आणि म्हणून ही जी श्रद्धा आहे केंद्रित जिथं होते तिथून आपल्याला सर्वस्व मिळाल्यासारखं जे होतं याचं कारण आहे का ते पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत, स्थिरावलेले आहेत स्वरूपामध्ये. आणि आपण जे काही मागतो ते मी सांगितलं ना, तुम्ही सकाम भावानं मागितलं साधू संतांच्याकडे, निष्काम भावानं मागितलं तर ती पूर्णता होते. ही पूर्णता होते म्हणजे ते आपल्याच भावामुळे होते. आणि गीतेत सुद्धा भगवंत म्हणतात हे त्यांच्या द्वारा, देवतांच्या द्वारा मीच देतो त्यांना. काय म्हणतात? गीता तुम्ही वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. लोकांना त्याबाबत आज्ञा नाही म्हणतात भगवंत. भगवंताला काय वाटतंय की ह्या देवतेची आराधना मी केली, ह्या देवतेच्या कृपेमुळे मला हे प्राप्त झालं. तर कृष्ण म्हणतात ती देवता निमित्त आहे, त्या देवतेच्या द्वारा मीच देतो म्हणले. पण त्यांना ते कळत नाही मी किती महान आहे.
मी एवढा महान आहे, त्या देवतांच्या द्वारा मीच नटलेलो आहे. पण त्यांची जशी जशी श्रद्धा आहे, रजोगुणी श्रद्धा, तमोगुणी श्रद्धा, सत्वगुणी श्रद्धा, ती जिथं जिथं ती जुळलेली आहे आणि त्या जुळल्याप्रमाणे जी जी मागणी केली जाते ती पूर्तता तशा पद्धतीने त्या सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी श्रद्धेचा परिणाम म्हणून मीच पूर्ण करतो. थोडक्यात काय, ये यथा माम प्रपद्यंती ताव तथैव भजाम्यहम्. जो मला ज्या भावानं माझ्याकडे पाहतो, आराधना करतो, मागतो, त्या भावानंच मी त्याला अनुभवाला येतो, त्याला देतो. म्हणजे काय कळलं का? कारण तो पहिला हृदयात होता. हृदयात फक्त त्या श्रद्धेप्रमाणे स्थिरावतो. म्हणून आता असं आपल्याला सांगता येईल की प्रत्येक विश्वामध्ये प्रत्येक जो प्राणी आहे तो त्याच्या गुणानुसारच वर्तन करतो. सत्वगुणी भक्त, रजोगुणी भक्त आणि तमोगुणी भक्त, 3 प्रकारानं श्रद्धा ही विभागली गेलेली आहे. आणि त्याप्रमाणे हे जगात सगळं चित्रण आहे. हा खेळ कधी कुणाला मोडता आलेला नाही आणि मोडूही नये. त्यांच्याला चित्रपट चालला पाहिजे पुढं. या चित्रपटाचे आयोजक, या चित्रपटाचे दिग्दर्शक कोणीतरी असलं पाहिजे. चित्रपट संपला, खेळ खलास. बरोबर, काय त्याचा अर्थ आहे? चित्रपट निरंतर, त्यालाच लीला म्हणता येईल. प्रभूची लीला ही अशी आहे. त्रिगुणात्मक सृष्टी हीच त्याची लीला आहे. त्या लीलेमध्ये सगळे हे प्राणी जन्माला आलेले आहेत. त्यामध्येच मानव नावाचा एक सुंदर प्राणी जन्माला आलेला आहे. फक्त त्याला हे कळतं, त्याला ही जाणीव आहे. काय ही जाणीव कुठल्याही इतर प्राण्याला फक्त नाही. त्याला कळतं की नाही सगळं? हे पाप आहे, हे पुण्य, हे कुणाला कळतं? प्राणी सृष्टीत भरपूर आहेत, सगळेच आहेत. पण कुणाला कळतं हे पाप आणि पुण्य? फक्त मनुष्याला. बरं, इतर प्राण्यांना कळतं का? म्हणून तुकोबारायांचं वचन आहे की पशु काय पाप पुण्य जाणत. पशु काय जाणतात म्हणजे? पाप पुण्य नाही. त्यांना एवढी प्रज्ञा त्यांची विकसित नाही, मन विकसित नाही, बुद्धी विकसित नाही, विवेक करावा. त्यांना मरणाची सुद्धा भीती नाही. प्राण्यांना कधी मरणाची भीती नसते, लक्षात घ्या. अरे काय, ते सहज जीवन जगतात. जिथं तात्कालिक कुठं प्रसंग आला तेवढाच हल्ला करतील संरक्षणासाठी, पण त्यांना मरणाची भीती नसते. पण मनुष्याला मरणाची भीती असते, सतत असते. असते की नाही? म्हणजे जाणीवेचा, विकसित जाणीवेचा परिणाम. म्हणून म्हटलंय पाप काय पुण्य काय हे फक्त मनुष्याला कळतं. हे कळतं म्हणजे काय की त्याच्या जाणीवेचा विकास झालेला आहे म्हणून त्याला कळतं. आणि ह्या अशा श्रेष्ठ तसा मनुष्य प्राणी हा पूर्ण मुक्त आहे, ब्रह्मासारखा आहे, निर्विकार आहे. कारण अंश आहे तो ब्रह्माचा. परब्रह्म निर्विकार आहे, समान आहे, सर्वत्र आहे, आत बाहेर परिपूर्ण आहे, आनंद घन आहे. असं हे जसं ब्रह्माचं वर्णन आहे तसंच जीवाचं वर्णन आहे. जीव तसंच आहे, फक्त तो अंश मात्रानं प्रकृतीमध्ये खेळत असल्यामुळं, अंश मात्रानं प्रकाशित होत असल्यामुळं त्याला ती व्यापकत्व कळत नाही. मग तो पाहत आलेला आहे ना आता युगे युगे. इथं जन्मतात आणि माझ्या डोळ्यात एकच मरतात. म्हणून त्याने विचार केला, अरे जन्मतात आणि मरतात म्हणजे मेल्यानंतर परत जन्म घेतात का काय, असं एक त्याला वाटत आलेलं आहे. आलं का त्यामध्ये? आणि मग सुज्ञानी विचारवंताने असा तोच धागा पकडून बरोबर त्याला काय करता येईल, जरा चांगलं ह्यो काय जर उच्छृंखल आणि बेबंदपणे वागायला लागला तर त्याला ही भीती घालण्यासाठी ती धारणा त्यांना चांगली उपयोगी आली. म्हणून त्याने सांगितलं की बघ, या जगात दुःख आहे ना, त्याचं कारण काय, हे पूर्वजन्मी केलेल्याचं फळ जे भोगतायत म्हणून दुःख भोगतायत. अर्ध्यामध्ये काय, हां, ज्या जगात चांगली सुखी माणसं आहेत ना, त्यांचं पूर्वजन्मी त्यांनी चांगली कर्म केलेली आहेत म्हणून ते आज सुखी आहेत. हे कधी काय सांगितलं होतं? पूर्वकालात सांगितलं होतं, प्राचीन कालखंडामध्ये. पण त्यावेळी माणसाची मेंटॅलिटी तशी होती, मानसिकताच तशी होती. पण आज एवढा प्रचंड विकास मानसिकतेचा, बौद्धिकतेचा, प्रज्ञेचा झालेला आहे. आज मी तर म्हणतो वास्तव जे आहे ना ते सांगण्याची आता वेळ आलेली आहे. हे बघ, आता तू काय पूर्वजन्म आणि पुनर्जन्म काय बघू नकोस.
इथल्या इथं शासन आहे, त्यामुळे चांगलं वाग. ते आता स्वर्गाची कल्पना करू नको. चांगलं कर्म केल्यानंतर स्वर्गात जाशील आणि वाईट कर्म केल्यानंतर नरकात जाशील, हे जे पूर्वीचं सांगणं होतं आता यांच्या पुढे फेल धरलेलं आहे. हा काही आता उपयोग नाही. आता खरंच सांगितलं पाहिजे की या जन्मामध्ये, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासामध्ये तू जर अभ्यास केलास तर तू महान होशील. तो अभ्यास केला नाही तर आडाणी राहशील, अज्ञान राहशील. सगळ्या प्रकारे प्रकृतीचा अभ्यास कर. काय हाच भाग सांगितला पाहिजे. आता आपण वास्तवात जीवनात जगताना प्रयत्नवादीच जगतो. काय जगताना प्रयत्नवादीच जगतो, वास्तववादीच जगतो. पण तरी सुद्धा आपण धारण बरंच काही अज्ञानाचा पगडा जो धारण केलेला आहे हा पौराणिक आहे. दैववाद ज्याला म्हणतो तो दैववाद हा पौराणिक पगडा आपल्यावरती आहे. जगताना जगतो ना वाचतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणा कसं, मी उदाहरण सांगतो. तुम्ही आता निघालेला आज जग सोडून, बरोबर आहे. मग दैववाद काय धारण करायची तुम्हाला, दैववादचं धारण केलं असेल तुम्ही आणि दैववाद प्रत्येकानं धारण केलेला आहे. उदाहरण सांगतो की तुम्ही आता देह सोडून निघालेला आहात, तर तुम्ही तुमची इस्टेट मुलाचे नाव करायची तुम्हाला काही गरज नाही. त्याच्या दैवानं काय होईल ते होईल. हा जगताना वास्तवात कसं जगताय हे मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. काय प्रत्येकानं दैवात घेऊन आलेला आहे. मी माझी आलेला आहे, संपत्ती मिळवली, मला काही मुलांच्या नावावर करायची गरज नाही. पण तुम्हाला त्यांची काळजी का लागती. हो त्यांच्या दैवात असेल तर ते मिळवतील ना, असं कुठं म्हणताय तुम्ही. हा म्हणताय का नाही. माझी सगळी संपत्ती माझ्या मागं वारस म्हणून माझ्या एकतर मुलाच्या नावावरती पाहिजे, मुलीच्या नावावरती पाहिजे. पण सगळे बांधणे नको म्हणून समसमान वाटणी करताय. म्हणजे तुम्हाला तुमची प्रतिमा चांगलीच राहिली पाहिजे पिता म्हणून. कुणावरती भेदाभेद केलाय, माझी अपकीर्ती होऊ नये की एकाच मुलाला दिली, बहिणीला दिलीच नाही. हे सगळ्याची काळजी तुम्ही ह्या जन्मात घेताय की नाही आणि तो प्रयत्नानं जागृत असताय की नाही. मग तुमचा इथं दैववाद का दिसत नाही. दैववादानं काय होईल ते होईल जाऊ द्या असं म्हणताय. काय जगतानं वास्तवात जगताय तुम्ही. जन्मल्यापासून म्हणताय मी कष्टाने मिळवलेले आहे. काय म्हणताय कष्टाने मिळवलेले आहे, घाम गाळलेला आहे. काय ह्या गोष्टी तुम्ही बोलताय म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही बोलताय की वास्तवात जगलेलं सांगताय. मी कष्ट केलंय, मी प्रामाणिकपणे काम केलं, मी घाम गाळलेला आहे, मी माझी संपत्ती मिळवलेली आहे. आणि म्हणताना काय म्हणताय माझ्या भाग्यानं मला मिळाली. भाग्य कुणी निर्माण केलं याची उत्तर द्यावं घ्या मला. भाग्य कुणी निर्माण केलं. तुम्ही स्वतःच निर्माण केलं ना आणि प्रयत्नानंच निर्माण केलं ना. आणि प्रयत्नातूनच भाग्याची निर्माण झालेली आहे ना. काय आहे का जन्मीचं तुम्ही, काय घेऊन आले तुम्ही. मग कशाला सांगता पूर्वजन्मीचं घेऊन येतो म्हणून. काही घेऊन येत नाही. मी सिद्ध करून दाखवतो. तुम्ही काही घेऊन येत नाही. येत असाल तर आई वडिलांची जी निरोगी प्रकृती जशी असेल, निरोगी म्हणण्यापेक्षा जशी असेल. आई वडिलांना दमा असेल ना तर मुलाला दमा घेऊन येतो की नाही. म्हणजे अनुवंशिक जे आहेत गुण, शरीराचे प्रकृतीचे गुणधर्म ज्याला म्हणतो ते गुणधर्म घेऊन येतो. आई वडील जर माझे निरोगी असतील तर मी निरोगी जन्माला आलो याचा अर्थ आई वडिलांची कृपा समजायची. देवाची कृपा नव्हे, आई वडिलांची कृपा. आई वडील जर रोगी असतील ना मुलं सुद्धा रोगी जन्माला येतात. आणि मग आजकाल तुम्हाला हे वास्तव पटत असल्यामुळं तुम्ही जन्म देत असताना आज विकास विज्ञानाने एवढा केलेला आहे. तुम्ही गर्भ तपासता, येणारा मुलगा हा व्यंग तर नाही ना, अपंग तर जन्माला येणार नाही ना, काय निरोगी आहे ना. आणि डॉक्टर सुद्धा चेक करून यंत्रणेनं सगळं स्कॅनिंग करून त्याला काय सोनोग्राफी एक्सरे जे माध्यमाच्या सांगतात हा अपंग जन्माला येणार आहे. अपंग जन्माला येणार आहे ना तर मारा म्हणा की सर मारा. तिथे कसे तुम्ही वास्तववादी जीवन जगत आहात. तिथं का म्हणत नाही बाबा तो त्याच्या दैवानं जन्माला येणार आहे. कारण तुम्हाला पालन पोषण आयुष्यभर करावं लागणार आहे अपंगाचं. तुम्हाला ते नको आहे किंवा त्याचंही दुःख तुम्हाला पाहायची इच्छा नसते. अपंग मुलाला आपण जन्मभर वाढवायचं
त्याला बी दुःख होणार, आपल्यालाही सांभाळ करताना दुःख होणार. हे दुःख त्यालाही नको, मलाही नको, हे तुम्हाला वास्तव कळलेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणताय जन्माच्या अगोदरच मारा, महाराज म्हणून समज. कारण तो जन्म वाढतच असतो ना जीव आतमध्ये गर्भात, मारा. त्यावेळी तुम्हाला दया माया येते का? नाही. मग देव कोण ठरला? तारणारे मारणारा तुम्हीच आहात. ज्याला जन्म देणारा असता त्याला तारणारा, त्याला मारणारे कोण असता? तुम्ही असतात. मग देवाचा इथं रोल काय? कशाला घेता? हे किती प्रमाणात देऊन मी तुम्हाला सांगायचं. जीवन जगताना तुम्ही वास्तवातला धर्म जगताय, म्हणजे ऐहिकपणे सगळी व्यवस्था लावलेली आहे. पण म्हणताना बाकी सहज म्हणताय माझं भाग्य, माझं प्रारब्ध. तर हे जे चक्र आहे, प्रारब्ध, संचित, क्रियमान, हे आता इथून पुढं माझ्या प्रवचनानंतर जन्माच्या अगोदर हे काही लावायचं नाही, जन्मानंतर सुद्धा लावायचं नाही. तर ह्या जन्मातच लावायचं. मी प्रयत्न केला, मी अभ्यास केला, मी प्रकृती निरोगी ठेवली, म्हणून माझी मुलं मी निरोगी जन्माला घालू शकलो. मी रोगी, मी व्यसनी, मी दुर्बल बनल्यामुळं माझी मुलं जन्माला दुर्बल आली. त्याला कारणीभूत कोण आहे? मी. दैव नव्हे, प्रारब्ध नव्हे, माझं शरीर. मी जर माझं शरीर निरोगी ठेवलं असतं तर माझी मुलं मी जन्माला सुदृढ घालू शकलो असतो. ती कर्तृत्व संपन्न जन्माला येऊ शकले असती. आपण त्याला दुसरी गोष्ट, जन्माला आल्यानंतर आपण वास्तवातलं त्याला शिक्षण देतो. मग देऊ नका ना. तो दैवानं काय, तुम्ही दैव दैव म्हणताय ना, पूर्वजन्मी ते घेऊन येतो असं सगळेच म्हणताय ना. मग घेऊन येऊ द्या ना. कशाला त्याला शिकवताय? कशाला बोलायला सांगताय? मराठी का शिकवताय? त्याची कुठली पूर्वजन्मीची भाषा काय घेऊन येतोय काय बघूया ना. गुरुजी, मधुसूदन पाटील बोलतोय, विज्ञान युगातला साधू. जर तो प्रारब्धाने त्याची काही वेगळी भाषा असेल तर कौतुकास्पद आपल्याला ऐकायला मिळू द्या ना जराशी. पूर्वजन्म जर आहे तर मग तुम्ही मराठी शिकवण्याचा अट्टास कशासाठी करताय? माध्यमध्ये आई बोलताना जे आई बाबा हे का शिकवताय तुम्ही? जर काहीतरी वेगळी आणि काहीतरी आश्चर्यकारक भाषा असं आपल्याला ऐकायला मिळेल ना. पूर्वजन्म आहे तर काय घेऊन येतो काय बघूया. त्याचीच पण तुम्ही वाट पाहत नाही. मोठा होत असताना काय वेगळं घेऊन येतो याचं कौतुकास्पद बघूया. कारण आम्हाला सांगितलंय प्राचीन कालखंडापासून जीव हा पूर्वजन्मीचं प्रारब्ध घेऊन येतो, भोगावं लागतं त्याला. कशा भोगतोय बघण्यासाठी तर तुम्ही कधी प्रयोग करताय काय? नाही 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 नाही. तुम्हाला वाटते माझ्या बाळानं बरोबर आहे पाहिजे. महाराज, माऊली म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. ह्याच जन्मातली ती माता पित्याने केलेलं सुकृत, आई वडील विठ्ठल रुक्मिणी हे शुद्ध पवित्र, रोम रोम त्यांचा पवित्र झाला होता रुक्मिणीचा तपस्येनं आणि विठ्ठलपंतांचा त्या साधनेनं, अध्ययनानं, सगळ्या चिंतनानं. आणि मी तेच सांगतोय, ते माता पिता शुद्ध होते, पवित्र होते, म्हणून तुकोबारा सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. आणि ती पण ते सुकृत म्हणजे त्यांचं काय, माता पित्यांचं सुकृत किंवा वंश परंपरेनं आलेलं सुकृत. मग आता नामदेवराय सुद्धा तसंच म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही. तेच की जन्मोजन्मी म्हणजे हेच माता पित्यानं अनेक वंशाचं, अनेक वंशाचं अनेक असू शकतं ना. बरोबर. अनेक पाठीमागे न्या ना पिढ्याने पिढ्या. बरोबर. काय हरकत आहे? बरोबर. पण अनुवंशिकच. आता लक्षात आलं. काय अनुवंशिकच, त्या व्यतिरिक्त नाही. आणि ती अनुवंशिकता टिकवायची का नाही हे सुद्धा ह्या जन्मात ठरवायचं. मनुष्य नावाच्या देहात बरोबर ते संपवून टाकायचं. बरोबर. म्हणून संस्कृती टिकवायची का संपवायची ह्याच जन्मात ठरवायचं. आणि आपल्याला फक्त स्मृती दिलेली आहे इतिहासाच्या प्राचीन कालखंडापासून. त्या स्मृती आपण वागवत आलेलो आहे. पण त्या स्मृती सुद्धा आपण आज कुठल्या स्वीकारायच्या, कुठल्या नाही हे आपण विवेकानं स्वीकारलं पाहिजे. आज सगळं शिकवलं म्हणून सगळं सत्य नाही. कालाच्या ओघामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, एकेकाली ह्या भीती घातल्या होत्या चांगलं काम करण्यासाठी, चांगलं कार्य करावं. हा सुद्धा मुक्त वर्तन करतो. मनुष्य नावाचा प्राणी हा मुक्त वर्तन करायला लागलेला आहे. त्यातही कुठंतरी अशा संस्कृतीचं नातं असावं, एकमेकाची ऋणानुबंध प्रेमाचं सौहार्द नातं असावं. म्हणून ह्या नैतिक संकल्पना
ऋषी मुनींनी साधू संतांनी तुम्हाला दिलेले आहेत. आणि त्यातूनच सांगितलं पुण्यात्मक कर्म करा स्वर्ग मिळेल आणि पापात्मक कर्म केलं तर नरकात जाल. ना आजपर्यंत कुणी स्वर्गातनं सांगायला आला मी दुःखी आहे म्हणून, सुखी आहे म्हणून, ना कुणी आजपर्यंत नरकातनं सांगायला आला मी दुःखी आहे म्हणून. मग आला का? तुकाराम महाराज एक हा, मग तुकाराम महाराजांचं उदाहरण सांगतो, आठवण काढली म्हणून. स्वर्ग लोकी आले या बघ असं काहीतरी आहे. ते वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण मानले जात नाही, श्रद्धेनं म्हटलं जातं. त्या गाथ्यामध्ये हे तुमचे 14 अभंग समाविष्ट नाही. ते पहिलं संशोधन क्षेपक म्हणून आहे, त्यामुळे तो भाग वेगळा आहे. आलं का त्यामध्ये? बरोबर. बरं, तुम्ही काय म्हणा ती श्रद्धा बरोबर. ती तुम्ही कुणीतरी शिकवली एका कवीनं, तुका म्हणे जोडलं चांगलं, त्यातलं काय असल्यामुळे ते स्वीकारलं गेलं आणि ते तसंच राहिलं. अगदी रे. पण स्वतः तुकोबर आहे. आता काय म्हणतात बघूया. ते ज्यावेळी शोध घ्यायला गेले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ते कुणीतरी असं म्हटलं स्वर्ग लोकांनी आले हे अभंग, हा, आता ते तुकोबर आहे. काय म्हणतात बघा, आम्ही आता काय म्हणतो आपल्या वडिलांना स्वर्गवासी म्हणतो, लावतो का नाही? स्वर्गीय, स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी, बरेच लावतो काय काय. तर तुकोबर आहे शोध घ्यायला गेले त्या पुण्य, हा नाही ते त्या प्रमाणाचं निराकरण मी करतो नंतर. पण प्रथम हे सांगतो, जेव्हा ते शोध घ्यायला गेले की मृत्यूनंतर खरोखर ही स्वर्गात जातात का, कुठे जात असतील, कुणी सांगायला येतात का, यांची वार्ता तर काय ऐकायला येते का, त्यांचीच प्रमाण आहेत बरं का महाराजांची. काय की आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. मसन वाटा माहित आहे, शेवटी शेवट तिथंच असतो. मेल्यानंतर जाळायला तिथं नेतात. जाळल्यानंतर सुद्धा असं सांगतात, तुम्हाला सांगितलेलं आहे 10-12 दिवस जीव असतो. म्हणून 10-12 दिवस तुम्ही आणि दुःख पाळताय, काय काय करताय, काय त्याला गती मिळावी म्हणून कोणी सत्संग करतात, चर्चा करतात. आणि मग 12व्या दिवशी त्याचं ते काही विधी क्रिया श्रद्धा कार्य केल्यानंतर त्याला मुक्ती मिळाली अशी तुम्ही धारणा करताय. मुक्ती मिळाली का नाही हे आपल्याला माहीत नसतं. पण प्रत्येकजण आपल्या बापाला स्वर्गीय लावतो. वैकुंठ कुणाला वाटलं आपला बाप नरकात कुणी आतापर्यंत लावले. जरी मला दारू पित असला, जिवंतपणी तो नरकात गेलेला असतो, तरी सुद्धा त्याला स्वर्गीयच लावणार. कुणाला आवडेल का हो? पण तुकाराम महाराज शोध घ्यायला ज्यावेळी गेले त्यावेळी म्हणले काय, अरे मी यांचा शोध घ्यायला गेलो, काय आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. बरं, त्यांचे आम्ही नातू पण दुसरा त्याच पंथाला, मरण पंथालाच लागलोय म्हणले. देखत देखत नातू पंथू तोही त्या मरण पंथाचे सगळे आहेत. आणि हे लावतात स्वर्गीय, वैकुंठवासी, कैलासवासी, आपल्या आपल्या ज्याने ज्याची उपासना केली त्यांनी तसे लावले पाठीमागे. हो बघा, जो विष्णूची उपासना करणार असेल ना त्याला वैकुंठवासी लावणार, त्याला स्वर्गवासी कोणी लावतात का? पुण्यवंत कोणी दानशूर असेल, चांगला असेल, पुण्य करणारा असेल तर त्याला स्वर्गीय लावतात, बरोबर. आणि शिवाची उपासना करणार असेल त्याला काय लावतात? कैलासवासी लावतात. बघा तुम्ही, कुणी असं म्हणतं का दत्ताचं उपासना करणार आहे त्याला वैकुंठवासी कुणी म्हटले का? त्याला दत्तवासीच म्हणते, बरोबर. असा जो भाव आहे हा उपासनेवरून ठरला जातो ना. आपण आपला आदर करायचा म्हणून मृत्यूनंतर सुद्धा त्याला तसा आपण बोलतो. हा एक भाग झाला. मग तुकोबाराने याचं संशोधन केलं. बरं गेले, ठीक आहे, लावला आपण, काय हरकत नाही. पण सांगायला आले नाहीत कुणी, मी तिथे कसा आहे, काय आहे, वार्ता यायला पाहिजे थोडीफार. हा, तेच काय म्हणतात, बहुत जन गेले डोळ्यात देखत. तुकाराम महाराजांनी बघितलं, अरे बहुत जन गेले डोळ्यात देखत, नाही आले मागुती. पण कोरोनात एवढे गेले, लाखो गेले. कोणी ते सांगाय आले का मला डॉक्टरनी मारला, मी औषध ओव्हरडोस दिली, मी मेलो नसतो. कोणी येऊन सांगितलं का? हा, सांगितलं का? मला सांगा. सांगायला एखादी सांगायला पाहिजे का नाही, यांच्या चुकीमुळे मेलो, मी मरणार नव्हतो, मला वाढत निघाला होता, मी आता आत्मसात. हिने लावले डोस. हा, कुणीतरी तक्रार मेलेल्या जीवाने येऊन चिठ्ठी तरी पाठवली काय सांगा. म्हणून तुकोबारा वास्तववादी जगतात आणि वास्तववादी तुकोबाराने स्वीकारलं ना, मग तुम्ही खरं आनंदी जीवन जगाने ह्या पूर्ण आनंद व्हाल. तुम्हाला जगाचं रहस्यच कळेल. पण तुम्हाला जगाचं रहस्य समजून घ्यायचं नाही. अज्ञानाचे पगडे अजून तुम्ही घेऊन बसलेला आहात. प्रचंड धारणा तुम्ही अज्ञानाच्या त्या पगड्याखाली वावरत असल्यामुळे तुम्हाला सगळं संभ्रमित झालेलं आहे. नेमकं काय तर नेमकं मधुसूदन पाटील सांगतोय, हेच नेमकं सत्य सांगतोय. तुम्हाला पचणार नाही, आज झेपणार नाही. कदाचित हजारो वर्षानंतर मी जे सांगतोय खरं आहे. त्यावेळी तो महात्मा सांगत होता, पण कुणाला कळलंच नाही. आज खरंच आहे ते. हजारो वर्षानंतर माझ्या विचाराला मान्यता देणारा कोणीतरी असेल. मी
मी सावर्डेकर महाराजांच्या दावा करत नाही ठोकून की मी अमुक जन्माला येतो म्हणून. नाही, जन्म नाही तर तुम्ही दावा काय करताय? तर दावा करायचा तर पूर्वजन्म सांगा, आम्ही मानतो. मग डिटेल सांगा, तुम्ही आता कुठल्या कुठल्या जन्मातून विकसित होऊन ह्या जन्मात आलेला आहात, कुठल्या कुठल्या जन्मात काय काय अभ्यास केला, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता मी वर्षभराचं आपण जर स्मरण केलं, अमुक दिवशी आपण कुठं होतो, अमुक महिन्यात आपण कुठं होतो, आपण झोपतो त्यावेळी संपलेलोच असतो. संपलेलो होतो. जर तुम्ही जागे झाला नाही तर आणि ती निद्रा तुम्हाला अनंतकाल तशी तू वाढवली असती. कुठं आहे विश्व? कुठं आहे तुम्ही? संपलेलेच आहात तुम्ही त्यावेळी झोपेदार. बरोबर, नाहीच उठला तर तुम्हाला मी मेलो कसं हे सुद्धा कळायला मार्ग नाही झोपे गेल्यानंतर. तर म्हणून सांगितलं की तुम्हाला अपडेट ठेवता आलं पाहिजे. तुम्हाला पुनर्जन्म स्वीकारायचा आहे किंवा पूर्वजन्म हा सांगायचा, तर तुम्हाला अपडेट ठेवून आतापर्यंत प्रत्येक महापुरुषांनी सांगायला पाहिजे होते. मग हे का सांगत नाहीत बरं? माझं म्हणणं आहे, हे जर सांगितलं तर आणि आम्हाला बळकटी येईल, आम्ही सुधरू, आम्ही खरोखरच आहे बाबा जन्म, असं करून जमणारच नाही, हे भोगावंच लागतं, यावंच लागतं, ह्याला बळकटी येईल. मग तुम्ही का सांगत नाही? जर हा सिद्धांत असा आहे पूर्वजन्म पुनर्जन्माचा, तर मग तुम्ही सगळ्यांनी भगवान बुद्धांनी सांगायला पाहिजे, महावीरांनी सांगायला पाहिजे, कृष्णाने सांगायला पाहिजे, रामाने सांगायला पाहिजे, तुकारामाने सांगायला पाहिजे. मोगम काय झालेलं आहे की एकदम झेपणार नाही. म्हणून संत सुद्धा मागे बहुता जन्मी हे जे करीत आलो आम्ही. आता जे ज्ञानोबा रायांचं तेच तुकोबा रायांचं, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, हेच मागे बहुता जन्मी हे जे करत. माझ्या वडिलांनी केलं, माझ्या आजोबांनी केलं, म्हणजे वडील म्हणजे मीच, अहो माझा पुत्र म्हणजे मीच, माझा पुत्र म्हणजे मीच. आणि वेदात ही वचनं आहेत की पिताच पुत्र रूपाने जन्माला येतो, हे मान आणि हे वास्तव जगाला शिकवा. आलं का नामध्ये? हे वास्तव शिकवा. आणि अशी परंपरा ही मनुष्यात आलेली आहे. आणि म्हणून आणि जरी आता ह्या परंपरा असल्या माता पित्यांच्या ह्या, तर तुकोबाराय सांगतात हे जरी असे झालं असलं, देश काळानुसार प्रकृती भिन्न झाली असतील, संस्कार थोडेफार भिन्न झाले असतील, वर्तनशास्त्र काही जे आहे ते उपलब्ध खावावं लागलं असेल, त्यामुळे काळावरनं गोरावरनं कुणाला उन्हात तापावं लागलं असेल, कुणाला थंडीत राहावं लागले असल्या ह्या जगभरच्या वातावरणात जर बघितलं तर थंड बर्फाळ प्रांत आहे, काही उष्ण प्रांत आहे. उष्ण प्रांतातली माणसं रंगवर्ण गोरा वेगळा असतो, काळा असतो, सावळावर सावळा असतो. अति थंड प्रांतातली माणसं गोरी पाण असतात. हा तो जो भेद बनला ना, तो भौगोलिक बनला. आणि भौगोलिक मुळं हे काय म्हणजे वर्ण गोरा काळा सावळा ठेंगणा उंच. आज तुम्ही कोकणात गेला तर माणसं खुजी आहेत. इथल्या इथं जाऊन प्रयोग करा माझ्या म्हणण्याचा. बघा तुम्ही घाटावरची माणसं जशी ह्या सह्याद्रीच्या पठारात मी सतत फिरतो, मला हा सह्याद्रीचा पठार फ्री आहे, मी एक संशोधक आहे, चिंतक आहे, निरीक्षण करत असतो. अरे कोकणात जर उतरलो तर माणसं अशी कशी ठीकनीच आहे. गायी पण तिथल्या बघा आणि इथल्या पण गायी बघा तुम्ही. आपल्या गायी धष्टपुट असतात, मोठी असतात. हां, आणि कोकणात गेलो तर एवढी एवढीशा ठिंगण्या गायी सगळ्या. आणि इथल्या इथंच बघा तुम्ही वातावरणाचा काय परिणाम होतो. म्हणून म्हणतो जगभर जे आपल्याला दिसतं हे काळा गोरा वर्ण उदा म्हणजे उंच ठेंगणा, हा सगळा भौगोलिक परिणाम आहे. पण ह्या सगळ्यांचा जन्म एकापासून अनेक झाले. विस्तार प्रथम असाच विकसित झालेला आहे सृष्टीमध्ये. म्हणून आमच्या संतांनी खरं सांगितलं, एकापासून अनेक झाले, त्याशी पाहिजे सांभाळलेले. ह्या सगळ्यांना आता प्रेमाने सांभाळलं पाहिजे, सगळ्यांना समान ज्ञान दिलं पाहिजे, समान त्यांना समता प्रेम दिलं पाहिजे. भेदाभेद करू नका, वर्णाचा अहंकार धारण करू नका. हा सगळा व्यर्थ आहे. कोणी जन्मानं ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी शूद्र नाही आणि कोणी वैश्य नाही. जसं जसं त्याने गुण संपादन केले, कर्म करायला लागला, त्याप्रमाणे त्याला काही काळानं म्हटलं गेले. जो कोणी सुताराचं काम केला म्हणजे हे कारागिरीवर करायला, तो सुतार पडला शिक्का सुतार. आता कोण सुतार राहिला आहे? हां, ज्याने काही पराक्रम हत्यारे घेतली, शस्त्र गेली, गाजवली, रणांगणामध्ये शत्रूचा पाडावा गेला, झाले क्षत्रिय. आता कुणाच्या हातात शस्त्र आहे? हां, कोण गाजवायला आलाय रणांगण? हां, आता जे लढतायत आर्मीत त्याला क्षत्रिय म्हणा. कारण ते बरं तिथं सिलेक्ट करता. आताचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता ज्यावेळी आर्मीत तुम्ही सिलेक्ट करताय तिथं काय बघताय हो? त्या प्रकृतीतलं त्याच्याकडे शारीरिक क्षमता आहे का, त्याच्याकडे धैर्य आहे का? हां, हे सगळं बघूनच सिलेक्ट करता ना. का तिथं म्हणताय तू जन्मानं क्षत्रिय आहे का? हा चल म्हणून
आज कुणीही सगळ्या कुळातले सगळ्या वर्णातले आर्मीत आहेत, लढतायत की नाही, पराक्रम करतायत की नाही. मग आता क्षत्रियत्व हे गुणानुसार ठरलं का जन्मानुसार ठरलं? गुणानुसार. गुणानुसार ठरलं. हे मान्य करायला शिका. मला मूळ पदावर तुम्हाला आणायचं आहे. आज वैश्य कुणीही व्यापार करतं, जो व्यापार करतो वैश्य वृत्ती ज्याच्याकडे आहे तोच वैश्य. भला तो जन्माना मग क्षत्रिय बी असू शकतो, ब्राह्मण बी असू शकतो, कुठल्याही कुळातला असू शकतो. कुळ म्हणजे आता रूढी पडल्याच म्हणून म्हणायचं, हे चांभार मान का म्हणायचं, रूढी पडल्या होत्या म्हणून उल्लेख करायची पाळी येते. बरोबर आहे. आता आम्ही मराठा म्हणायचं, 96 कुळी मराठा, त्याचा आणि अहंकार वेगळा. 96 कुळी, काय 96 कुळी आहेत, काय झालं 96 कुळात, तुझं काय गाजवलं एवढा मला बी काय कळलं नाही. मी बी त्या 96 कुळाचा जन्माला आला, पण मी त्याचा घेण्यासारखं काही नाहीच नाही. असाल तुम्ही त्यावेळी काय तुम्हाला गौरव उपाधी, पण संशोधन केलं आता कुठं काय, आता त्याचा उपयोग काय व्यर्थ अहंकार होऊन कशात. तुकोबराय म्हणतात वर्ण अहंकार, वर्ण अभिमानी कोण झाला पाहुणं. तुकोबरायांचा सरळ विचार नाही, वर्णाचा अहंकार धारण करून कुणालाही पवित्र होता येणार नाही. काय वर्ण अभिमानी कोण झाला पावणं, ऐश्वर्या सांगून पाशी. मला सांगून द्या वर्णाचा अहंकार धारण करून कोण पवित्र झाले आहे. मग त्याने अनेक उदाहरणं दिली. वाल्याकळी कोण आहे म्हणजे काय, वाल्याकळी कोण आहे, जो महर्षी पदाला प्राप्त झाला, ज्ञानपदाला प्राप्त झाला. हां, व्यास कोण आहे, व्यासाचा जन्म कसा आहे हे तुम्ही आता बरीच कथा नको वाटले, तुम्हाला जास्त सांगायला नको. व्यास कुणाचे पुत्र आहेत, पण व्यास किती प्रज्ञावंत आहेत, व्यास किती ज्ञानी आहेत. का ते ब्राह्मण कुलात जन्माला आणून ज्ञानी झाले का? त्यांचं पूर्व शुद्ध काय आहे, तुकोबारांनीच प्रश्न विचारला, त्यांचं यांचे पूर्व शुद्ध काय आहे, मग कसे प्रज्ञावंत झाले, कसे ज्ञानी झाले. त्यांनी जो भाष्य दिले आपल्या सगळ्या भारतीय वाङ्मयावरती, महान ग्रंथावरती, खंड केली, विवरण केलं, सगळं विस्तार केला ज्ञानाचा. आणि आज व्यासपीठ नाव पण पडलं. म्हणजे एवढे ज्ञानी व्यास होते की आज ज्या मंचावरून वक्तव्य केलं जातं, प्रबोधन केलं जातं, लेक्चर दिलं जातं, त्या मंचाला सुद्धा नाव अजून काय आहे, व्यासपीठ. म्हणजे हे व्यास कोण होते, ब्राह्मण होते का, ते कसे महान झाले. म्हणजे इथं तुम्ही जे गुण संपादन करताय, जसं कर्तृत्व गाजवताय, खऱ्या अर्थानं तेच तुम्ही असता. पण व्यर्थ तुम्ही अभिमान आपल्या कुळाचा व्यर्थ असतो, काही त्याला अर्थ नसतं, तो अभिमानच असतो. तर हा काही अर्थ नाही. इथं हा विकास असा व्हायला लागला आहे प्रकृतीचा एकेकाळी. आणि ह्या सगळ्या तुमच्या प्राचीन कल्पना गळून पडत चाललेल्या आहेत, पडणार आहेत भविष्यात अजून. आत्ताच तुम्हाला क्रांत दृष्टीनं दूरदृष्टीनं हेही सांगतोय, काही काल असा येणार आहे, हे बी सगळं फिकून देणार आहेत तुमचे स्वर्ग आणि हे तुमचे नर्क. आणि खरं सांगणार आहे, हीच पृथ्वी खऱ्या अर्थानं नंदनवन आहे, हीच पृथ्वी खऱ्या अर्थानं स्वर्ग आहे. इथं तुम्ही नियमात जर वागला, पर्यावरण जपलं, वनश्री हे तुम्हाला जगवतायत, धर्म तुम्हाला जगवत नाही. धर्माच्या लढाईनं जेवढी माणसं मिली नाहीत तेवढी कशानेही माणसं मिली नाहीत आजपर्यंत. युद्धात काय, आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं आहे, किती लाखो मिली हो. कोरोनात जेवढी मिली नसतील तेवढी युक्रेनमध्ये मिली असतील माणसं. हां, हे सांगत नसतील, बातम्या देत नसतील, फार मोठा तो अपमान आहे म्हणून आपल्या राष्ट्राचा. काय, पण किती माणसं, किती बमबारी होते, बेचिराग शहराच्या शहरं केलेले आहेत. काय हां, मग अशा वेळी तो करुणा, त्यात काय सगळी नास्तिक होते का? हां, देवाने त्यांच्याकडे करुणा कृपा दृष्टीने कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला का? इथं खेळ तुमचाच चाललाय, तुमच्या अहंकारात चाललाय, तुमच्या सत्तेचा उन्माद. माझी सत्ता माझ्या ताब्यात असावं, हा प्रांत साम्राज्य विस्तारण्यासाठी तुम्ही इथं माणसे मारत आहात. काय देव सांगतो काय माणसं मारा म्हणून? देवानं सृष्टी तुमच्या हातात दिलेली आहे, नंदनवन हा तुमच्या हातात दिलेलं आहे. ते नंदनवन ठेवायचं आणि त्या सुंदर सृष्टीवरती आपलं जीवन धारणा करायची. का, ह्या भ्रमिष्ट धर्मपंथांच्या नादी लागून आपण एकमेकाला मारायचं, द्वेष करायचा आणि असंतोष फैलवायचा, हे मानवानं आज विचार करायची वेळ आलेली आहे. गांभीर्यानं तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. संतांना देव वैश्विक दिसला, तुकोबांना वैश्विक दिसला, ज्ञानोबांना वैश्विक दिसला, सगळ्या संतांना देव वैश्विक दिसला. मग तुम्हाला का वैश्विक देऊ नये? तुम्ही आपल्या देवांना आपल्याच फक्त धर्माचे म्हणून मानताय देव. हां, तो विश्वात्मक देव असं तुम्हाला का साक्षात्कार संतांच्या सारखा होऊ नये?
तुकोबाने झाला का नाही, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, देव तयाजवळे असे पापनासे दर्शने. अरे असा ज्याचा अनुभव आला, विश्व हाच देव आहे. आता विश्वात्मके देवे, ज्ञानोबांचं पसायदान, असा साक्षात्कार ज्याला झाला तो खरा शांत झाला स्वरूपात. त्याला खरी ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली, त्याला खरी समत्वदृष्टी प्राप्त झाली आणि तो चिद्रूप चिन्मय होऊन, म्हणजे ज्याला संस्कृती निर्माण करणारे खरे संत आहेत. आज महाराष्ट्राचं भाग्य आहे की असे आपले संत आपल्या भाग्यानं म्हणून. आपलं भाग्य का, हे लोकात आपण जन्म हा घेतला, आपल्या अगोदर आले, त्यामुळे काही स्मृती त्यांचे ग्रंथ आपल्याला वाचायला मिळतात. कदाचित त्यांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तरी सुद्धा हे वैभव पाहायला मिळालं नसतं. त्यांच्या नंतर जन्माला आलो तेव्हा ज्ञानेश्वरी आपण चिंतन करू शकतो, गाथा चिंतन करू शकतो, किंवा त्यांची गाथा ज्ञानेश्वरी चिंतन करून मुक्त होणारे महात्म्यांच्या सानिध्यात आपण येऊ शकलो नसतो. म्हणजे हे सुद्धा हेच आपलं सुकृत. काय आमचं सुकृत जे आहे ना, बहुत सुकृतांची जोडी, म्हणजे हे चालतं. म्हणजे आमच्या मातापित्याने आम्हाला जन्म घातला, हे सुद्धा सुकृत नव्हे. जन्मता तर मारला असतं तर वांड जन्माला येणार. हा बास झाली, मला 2 मुलांना मारून टाकू, पाहू शकला असता सृष्टी. मग खरी दैवत तुमची कोण? माता पिता हे सुद्धा दैवत. त्यांनी जन्माला घातलं, सुदृढ घातलं, चांगलं घातलं. हां, आणि हे जपलं पाहिजे, ही संस्कृती. म्हणून आपण कुटुंब, आपलं परिवार, आपला समाज, संपूर्ण आपलं विश्व, हे सगळे एकच आहोत. हे वैश्विक ज्ञान असं झालं पाहिजे आपल्याला. देवाचं, देवच सर्व चराचराचा रूपाने नटलेला आहे, सर्वांच्या रूपाने देवच नटलेला आहे. आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे हा फार महान आहे. हां, ह्या मनुष्याचं मोठेपण सांगण्यासाठी सांगितलं गेलं. काय, अरे स्वर्गीचे अमर इच्छित, हे अमर असतात देव, तिथे अमर असताला रे. ते कोकणाची भाषा, देव अमर असताला स्वर्गात. मग ते इच्छा करतात काय, मनुष्य देह श्रेष्ठ आहे, तिथं आपल्याला जन्म मिळाला पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छित आधी देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला. कशासाठी, तर इथं भगवंताचं भजन करून मुक्ती प्राप्त करता येते, भगवंताला प्राप्त करता येतं. भगवंत जसा आहे तसा आपल्याला अनुभवता येतो. तो आज संत सांगतात, आज बाहेर परिपूर्ण भगवंतच भरलेला आहे. जे जे दृष्टी दिशी ते हरिरूप आहे. जेव्हा त्याला पूजा नाही, ध्यान नाही, जप नाही, काय नाही, अखंड आपण अनुभवायचा आहे. शांत राहून ब्रह्मानंदामध्ये डुलायचा आहे, गायचा आहे, नाचायचा आहे, बागडायचा आहे, सगळीकडे तो आनंद उठायचा आहे. हा जो आनंद आहे तो स्वर्गात नाही ना. आणि म्हणून स्वर्गीय म्हणजे मोठेपण सांगण्यासाठी मनुष्य देहाचं संतांना बी काही पौराणिक घ्यावं लागला. इतिहास कायसाठी घ्यावा लागला, त्याचं मोठेपण सांगण्यासाठी, आदर्श घालून देण्यासाठी. हा आदर्श. याचा अर्थ स्वर्गात देव आहेत ते अशातला काही भाग नाही, किंवा नीतीच्या दृष्टीनं काहीतरी सांगायचं म्हणून एक हे सांगितलं की ही माणसं मुक्तच आहेत, जीव हा मुक्तच आहे, ब्रह्मासारखाच आहे. पण त्याला कुठंतरी असं काय केलं पाहिजे की नियंत्रणात ठेवून त्याला संयमित करून एकाग्र करता आलं पाहिजे आपल्याला कुठंतरी. बरं आहे. जर त्याला हे सांगितलं नाही, असं नैतिक अधिष्ठान दिलं नाही, काही असे संस्कार दिले, काय तो अज्ञानी आहे आणि तो श्रद्धामय आहे. पहिली गोष्ट, जीव हा श्रद्धामय आहे. जसा परमात्मा श्रद्धामय आहे ना, परमेश्वराचं रूप हे श्रद्धामय आहे. मुळात अयम पुरुष हा श्रद्धामय आहे. गीतेचा उद्घोष आहे, कृष्णाचा उद्घोष आहे, श्रद्धामयोयम पुरुषा, अयम पुरुष हा श्रद्धामय. हा म्हणजे मी पुरुषच. मुळात पुरुष म्हणजे आत्मा, पुरुष म्हणजे द्रष्टा, पुरुष म्हणजे साक्षी, पुरुष म्हणजे चेतन तत्व, पुरुष म्हणजे ईश्वर. तो कसा आहे, श्रद्धामय. आता त्याचाच अंश हा जीव असल्यामुळे तो सुद्धा श्रद्धावानच आहे ना, का वेगळा असणार आहे? त्या श्रद्धामय विराट परमात्म्याचाच अंश जीव असल्यामुळे तो बी श्रद्धामय आहे. मग आता ती श्रद्धा तो त्रिगुणात्मक त्यानं बनवलेली आहे. गुणानुसार तो वर्तन करायला लागलेला आहे. जशी रजोगुणी श्रद्धा, तमोगुणी श्रद्धा, सत्वगुणी श्रद्धा. म्हणून संत सांगतात, ह्या तिन्ही श्रद्धा सोडून तू गुणाच्या अतीत जे माझं स्वरूप आहे काय शांत, तिथं येण्यासाठी तुला ह्या श्रद्धा हळूहळू कमी कराव्या लागतील.
तमोगुणी श्रद्धा सोडून दे, रजोगुणी श्रद्धा सोडून दे, सत्वगुणी श्रद्धा धारण कर. सत्वगुणी श्रद्धेमध्ये तुला ज्ञान होईल, तुझं चित्त शांत होईल आणि चित्त शांत झाल्यानंतर ज्ञान आल्यानंतर तुला परमेश्वराचं स्वरूप कळेल. तिथं उन्मन दशा होईल तुझ्या मनाची शुद्ध गुणामध्ये आणि मग तू गुणातीत होशील आणि गुणातीत झाल्यानंतर सर्व ब्रह्म आहे, सर्व आनंदमय आहे, सर्व ईश्वर आहे. आनंदेव ब्रह्म आनंदेव खरीमानी भूतानी जायंते. संपूर्ण अखिल संपूर्ण सृष्टी ही ब्रह्मातून उदयाला आलेली आहे, आनंद रूपातून उदयाला आलेली आहे. याचा साक्षात्कार त्यावेळी होईल. पण गुणातून बाहेर पडल्यानंतर आता आपण गुणात्मक प्रकृती धारण केल्यामुळं तो श्रद्धामय प्रेममय ईश्वर याच्यात अटकला गेलेला आहे. काय झाला? तो ब्रह्मिष्ठ झालेला आहे. मीच देह म्हणायला लागलेला आहे. त्रिगुणात्मक देहालाच मी समजायला लागलेला आहे आणि देह संबंधी तो मर्यादित त्यानं अहंकार बी धारण करून टाकला. मी आल्यामध्ये पण तत्वता मी हा अनंताचा अंश आहे, अनंतासारखाच आहे. ही ज्यावेळी त्याला मूळ तत्वाला तो प्राप्त होईल, मूळ भावाला प्राप्त झाल्यानंतर त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे काय? जीवाची सोडवणूक व्हायची म्हणजे काय? की ज्यावेळी त्यानं देहभाव सोडून देईल, मी देह सरे उरला उरे विठ्ठल. तुकोबारे म्हणतात की नाही, मी देह हे ज्यावेळी त्याचं सरळ बाजूला, जो उरेल तो विठ्ठलच देहात उरेल. मग त्यावेळी देह विठ्ठल, संपूर्ण विठ्ठल, खुर्ची विठ्ठल, मठ विठ्ठल, भक्त विठ्ठल, कॅमेरा विठ्ठल, घेणारा विठ्ठल, ज्याचं घ्यायचं तो विठ्ठल, सर्व विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तापूया प्रवचनाची शेवटी म्हणतात ना, विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे प्रवचनाची सांगता करूया आणि प्रवचन सुद्धा विठ्ठल. असा सगळा हा खेळ चाललेला आहे. जेवढं काही आकलन झालं असेल ते ज्यांनी समजून घेतलं, शांत केलं, खरोखरच असं असेल का याचा विचार करण्यासाठी तुम्हाला मी ठेवलेला आहे प्रश्न. तुम्हीच विचार करायचा आणि स्वयंप्रकाशित व्हायचा आहे.